झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमध्ये ऐन गर्दीच्या वेळी मध्य आणि हार्बर रेल्वेची विस्कळीत झालेली होती सेवा। जी सीएसटी जवळ ओव्हरहेड वायर आहे ती तुटल्यानं सुमारे 1.5 तास रेल्वे वाहतूक ठप्प होती। ऐन गर्दीची वेळ असल्यानं याचा फटका ऑफिसमधून घरी परतणाऱ्यांना बसला। सीएसटी आणि दादर रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांची मोठी गर्दी होती। सुमारे 1.5 तासांनंतर हार्बर रेल्वे सेवा सुरू झाली, तर मध्य रेल्वेच्या लोकल्स या धीम्या मार्गावरून वळवण्यात आलेल्या आहेत। लोकलचा टाइम टेबल मात्र अजूनही विस्कळीतच असल्याचं दिसून येत आहे। संध्याकाळची वेळ, प्रत्येकाला घरी जाण्याची ओढ, मात्र अशा वेळेला पेंटाग्राफची वायर तुटल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना फटका बसलेला आहे। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग जो आहे तो थोड्या वेळासाठी पूर्णपणे खोळंबलेला होता। मात्र ऐन संध्याकाळी प्रवाशांचे हाल सुरू असतानाच जरी लोकल सेवा पूर्ववत होण्याच्या मार्गावर असली तरी देखील अजूनही ती धीम्या गतीने सुरू आहे। वेळापत्रक रेल्वेचं मात्र पूर्णपणे कोलमडल्याचं आज दिसून येत आहे। सुमारे 1.5 तास प्रवाशांचे हाल होते। सीएसटी परिसरामधली आपण यावेळेला ही दृश्य पाहतोय। सीएसटी या ठिकाणी प्रवासी जे आहे ते कशा प्रकारे खोळंबलेले होते। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती चिंता होती। ज्यांचा लांब प्रवास आहे त्यांना देखील मात्र याचा फटका बसलेला आहे। सुमारे 1.5 तास प्रवासी अशाच प्रकारे खोळंबलेले होते सीएसटी स्थानकावरती। सीएसटी स्थानकावरची दृश्य आपण यावेळेला पाहतोय। मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा एकाच वेळेला ज्यावेळेला खोळंबलेली होती त्यानंतर प्रवाशांचा देखील खोळंबा झालेला होता आणि त्यानंतर मात्र मध्य आणि हार्बर रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। सध्या धीम्या गतीने जरी प्रवास सुरू झालेला असला प्रवाशांचा तरी देखील मनस्ताप हा सहन करावा लागतोय। रोजचं जे वेळापत्रक आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे। मध्य आणि हार्बर रेल्वेवरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी। मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। वेळापत्रक देखील विस्कळीत झालेलं आहे। त्यामुळे रोजचा प्रवासी ज्या वेळेला आपल्या घरी पोहोचतो तो देखील पोहोचू शकणार नाहीये। सुमारे 1.5 तास प्रवाशांचे हाल जे आहे ते सीएसटी स्थानकावरती होत असल्याचं पाहायला मिळालं। रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं। मात्र थोड्या वेळानंतर हळूहळू का होईना रेल्वे सेवा जी आहे ती पूर्ववत येण्याच्या मार्गावर असतानाच अजूनही वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेल्या अवस्थेतच आहे। सर्व प्रवासी जे आहेत ते आपल्या निश्चित वेळेवरती पोहोचू शकलेले नाहीयेत। पब्लिक जमा है तो परेशानी होगी ना। तो गाड़ी चालू करना मांगता है ना आहिस्ता आहिस्ता। क्या बोलो? नहीं बात करना आपको। मालूम नहीं क्या बात करूँ, प्रॉब्लम ही नहीं मालूम तो मैं कैसे बात करूँ। मैं प्रॉब्लम कुछ हुआ है क्या मालूम, मेरे को मालूम नहीं। मेरे को भी 1 घंटा हुआ इधर से रुक मैं मेरे को थाने में जाने का है, थाना जाने का है। मैडम देखिए परेशानी तो काफी, देखिए परेशानी तो काफी हो रही है। यहाँ पे 6 बजे से हम खड़े हैं, 2 घंटा हो गया। 2 घंटे से सब पब्लिक एंजॉय तो कर रहे हैं लेकिन तकलीफ भी उठा रहे हैं। और यहाँ पे इनको कुछ किसको कुछ पड़ी नहीं, अनाउंसमेंट ऐसे कर रहे जैसे कोई गाना गा रहे हैं, जैसे कुछ और कुछ सुना रहे, स्टोरी सुना रहे। ये फालतू कॉर्पोरेट एड्स दिखा रहे, सब खर्चे करे पब्लिक के ऊपर, कुछ कर रहे हैं कुछ भी नहीं। हमने क्रिकेट में देखे 6 मारते लेकिन 6 बजे 7 सिक्सर मारे इन्होंने सेंट्रल रेलवे ने। संतप्त अशा प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत। कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट देखील कदाचित झालेली दिसत नाहीये, कारण ज्या प्रकारे प्रवासी म्हणतात नेमका गोंधळ काय आहे हे देखील त्यांना समजू शकलेलं नाहीये। 1 ते 1.5 तासांपासून ते सीएसटी वरती अडकून पडलेले आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, यावेळची ताजी परिस्थिती काय आहे? वाहतूक तर चालू झालेली आहे, मात्र हार्बरची लाईन चालू झालेली आहे। तसंच मध्य रेल्वेची जी मेन लाईन आहे त्याची वाहतूक स्लो वाहतूक चालू झालेली आहे। मात्र जलद गतीची वाहतूक अजूनही बंद आहे आणि पेंटाग्राफ जो अडकला एका लोकलचा ओव्हरहेड मध्ये आणि तो सोडवण्याकरता संपूर्ण मार्गाची लाईन त्या मार्गावरचा विद्युत प्रवाह खंडित करावा लागला आणि त्याच्यामुळे जवळपास 1.5 तास वाहतूक जवळपास ठप्प झाली होती। आणि आता हार्बर लाईन चालू झालेली आहे। मध्य रेल्वेची स्लो मार्गावरील लोकल वाहतूक चालू झाली असली तरी सर्व लोकल गाड्या या अनिश्चित काळाने धावत आहेत आणि जलद गतीची वाहतूक चालू अजून वेळ आहे। त्याच्यामुळे प्रवाशांची फार दैना उडालेली आहे आणि विशेषतः अनेक लोकल गाड्या या रेल्वे स्थानकावर परत पाठवल्या जातात किंवा नव्याने सोडल्या जातात असं सध्या चित्र दिसत आहे। धन्यवाद अमित।
आपण बघितलं की ऐन संध्याकाळी प्रवाशांचे हाल कशा प्रकारे होत आहेत. अजूनही रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत आहे. वेळापत्रक निश्चितच कोलमडलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.